नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, आपण दिलेल्या अंकांपासून लहानात लहान मोठ्यात मोठी संख्या तयार करतो. तर त्यावर आधारित या ठिकाणी फक्त लहानात लहान मोठ्यात मोठी एवढंच नाही, तर लहानात लहान समसंख्या, लहानात लहान विषम संख्या, मोठ्यात मोठी संख्या तयार करायची, मोठ्यात मोठी समसंख्या, मोठ्यात मोठी विषम संख्या याही आपल्याला तयार करता आल्या पाहिजेत. याच्यासाठी एका तक्त्यामध्ये एका प्रश्नावरती आपल्याला एक जर अंक दिले तर त्याच्यावरती आपल्याला 6 प्रश्न तयार होतात. म्हणजे 6 प्रश्न एका अंकांवरती आपल्याला तयार होणार. या पद्धतीनं आपण हा भाग पाहणार आहोत. पहा, मी इथं संख्या देतो 5, अंक दिलेत 5, 4 आणि 9. आता 3 अंकी सुरुवातीला, नंतर 4 अंकी घेऊया, नंतर 0 असणारे, असे वेगवेगळ्या त्या डीपमध्ये जाऊया आपण. अवघड सोपं पहिल्यांदा घेऊया. ही 5, 4, 9 या अंकांपासून लहानात लहान संख्या तयार करा. लहानात लहान संख्या कशी आपण तयार करतो? लहानात लहान संख्या तयार करण्यासाठी अंकांचा चढता क्रम लावतो. मग याच्यात लहानात लहान कोणती संख्या तयार होईल? याच्यापासून सगळ्यात लहान 4 आहे, त्यानंतर 5 आहे, नंतर 9 आहे. म्हणजे काय झाली लहानात लहान संख्या? 459. आता 459 ही लहानात लहान संख्या तयार केली. आता आपल्याला विचारले लहानात लहान समसंख्या. समसंख्या कशाला म्हणतात? ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 हे अंक असतात, त्या संख्येला समसंख्या असं म्हणतात. तर विषम संख्या कशाला म्हणतात? ज्या संख्येच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7, 9 हे अंक असतात, या संख्येला विषम संख्या म्हणतात. मग समसंख्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 आहेत. म्हणजेच त्या संख्येला 2 ने निशेष भाग जातो. मग ज्या संख्येला 2 ने निशेष भाग जातो त्या संख्येला समसंख्या म्हणतात. तर विषम संख्या कशाला म्हणायचं? की ज्या संख्येचे एकक स्थानी 1, 3, 5, 7, 9 हे अंक आहेत, म्हणजेच 2 ने निशेष भाग जात नाही. मग आपल्याला इथं विचारले लहानात लहान सम. मग आपल्याला सम अंक म्हणजे 0, 2, 4, 6, 8 हे अंक कुठं आले पाहिजेत? शेवटला आले पाहिजेत. मग हा सम आहे का 9? म्हणजे ही समसंख्या तयार झाली का? नाही. मग हा आहे का सम अंक 5? नाही. हा आहे का 4 सम आहे? मग हा काय करायचा? शेवटला टाकायचा. मग हा शेवटला टाकल्यानंतर बाकीची घरं पुढे सरकतील. हा 4 शेवटला टाकला म्हणजे समसंख्या होणार आहे, आणि बाकीचे घरे हे 5, 9 पुढे सरकवायचे. म्हणजे काय झाली? लहानात लहान समसंख्या 594 ही या 3 अंकांपासून तयार होणारी लहानात लहान समसंख्या आहे. आता लहानात लहान विषम संख्या, आता ही बनवलेली असतानाच ऑलरेडी विषमच आहे आणि ही लहानात लहान आहे, म्हणजे हीच संख्या लहानात लहान विषम संख्या येईल. काय येईल? 459 ही लहानात लहान विषम संख्या आहे. आता मोठ्यात मोठी 5, 4, 9 या अंकांपासून मोठ्यात मोठी संख्या तयार करायची. मग मोठ्यात मोठी संख्या बनवताना अंकांचा उतरता क्रम लावायचा. मग अंकांचा उतरता क्रम काय होईल? 9, 5, 4 म्हणजे काय होईल संख्या? मोठ्यात मोठी संख्या काय होईल तयार सांगा? 954 ही मोठ्यात मोठी संख्या तयार होणार आहे. आता आपल्याला विचारले मोठ्यात मोठी. आता ही 954 मोठ्यात मोठी बनवली. आता त्यांनी विचारले मोठ्यात मोठी समसंख्या. एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 असली की ती समसंख्या होते. या संख्येचे एकक स्थानी किती आहेत? 4. म्हणजे कशी संख्या आहे? सम आहे. आणि आपल्याला विचारली मोठ्यात मोठी सम, म्हणजे ही चालेल का मोठ्यात मोठी सम म्हणून? चालेल. त्यामुळे मोठ्यात मोठी सम तयार होईल 954. आता मोठ्यात मोठी विषम संख्या बनवायची.
मग आता विषम संख्या मोठ्यात मोठी बनवत असताना शेवटला विषम अंक आला पाहिजे, म्हणजे 1 3 5 7 9 आले की ती संख्या विषम होते. मग या ठिकाणी मोठ्यात मोठी बनवली, त्याच्यामध्ये हा विषम आहे का अंक? नाही. मग हा 5 विषम आहे का? आहे. मग एवढा 5 उचलून सगळ्या शेवटला टाकायचा. आता 9 नाही टाकायचा. आता मगाशी काय झालं आपल्याला, या ठिकाणचा समांक 9 नव्हता, 5 नव्हता, म्हणून 4 हा सम होता, म्हणून तो शेवटला टाकायला लागला. मग आता इथं तसं नाही, ही 4 ही विषम आपल्याला बनवायची, ही सम आहे. मग त्याच्या अगोदरचा अंक विषम आहे का? आहे. मग तोच अंक शेवटला टाकलायचा. म्हणजे काय होईल, हे 5 इकडे जातील, म्हणजे काय संख्या तयार होईल? 9. आता हे 4 शेवटला 5 टाकावे लागतील. मग हे 5 शेवटला टाकले, बाकीचे अंक पुढे सरतील. 4 9. म्हणजे काय झाली संख्या? मोठ्यात मोठी विषम संख्या 945. पुढे घ्या. 8 2 5 याच्यापासून बनवा. 8 2 5 पासून लहानात लहान संख्या बनवायची, लहानात लहान सम बनवायची, लहानात लहान विषम बनवायची, मोठ्यात मोठी बनवायची, मोठ्यात मोठी सम बनवायची, मोठ्यात मोठी विषम बनवायची. म्हणजे या एका याच्यावरती 6 प्रश्न आपल्याला एका तक्त्यामध्ये सोडवता येतात. एका तक्त्यामध्ये 6 प्रश्न एका वेळेस सोडवता येतात. पहा आता 8 2 5 याच्यापासून काय असली बनवायची? लहानात लहान संख्या. लहानात लहान संख्या बनवायची म्हणजे काय करावं लागेल? अंकांचा चढता क्रम. अंकांचा चढता क्रम काय होईल? लहानात लहान आहे ते 2, 2 पेक्षा मोठे 5, 5 पेक्षा मोठे 8, म्हणजे संख्या काय तयार झाली? लहानात लहान 258. 258. आता याच्यापासून बनवायची लहानात लहान सम. ही आहे का सम? एकक स्थान पाहायचं. एकक स्थानी किती आहेत? 8 आहेत. मग एकक स्थानी 0 2 4 6 8 असतील तर सम. ही एकक स्थानी 8 आहे म्हणजे कशी आहे? सम आहे. म्हणजे अगोदरच ही सम आहे म्हणल्यावर आपल्याला पुन्हा गरज आहे का बनवायची? नाही. म्हणजे आहे ही बनवलेली लहानात लहान सम आहे. म्हणजे लहानात लहान सम कोणती येणार आहे? 258. आता बनवायची लहानात लहान विषम. मग विषम बनवताना आता इथे लहानात लहान अगोदर बनवायची आणि मग याच्यावरनं लहानात लहान विषम बनवायची. मग 8 विषम आहेत का? नाही. 5 विषम आहेत का? आहेत. मग हे 5 उचलून काय करायचे? शेवटला टाकायचे. हे 5 उचलून शेवटला टाकायचे आणि राहिलेले आहेत तसे लिहायचे. म्हणजे 5 शेवटला टाकल्यावर राहिले काय? इथे 8 आणि हे 2. अगोदर 2 आहेत नंतर 8 आहेत. म्हणजे काय तयार होईल? संख्या लहानात लहान विषम 285. ही लहानात लहान विषम संख्या तयार झाली. आता मोठ्यात मोठी बनवायची. माझ्या अगोदर तुमचे ही उत्तरं तयार असली पाहिजेत. मी समजून देताना ती चेक करायची की आपलं चुकलं कुठे आणि का चुकलं हे समजून घ्यायचंय. ओके. आता आपण बनवूया मोठ्यात मोठी संख्या. आता या अंकांचा उतरता क्रम लावला की आपल्याला मोठ्यात मोठी संख्या तयार होते. मग मोठ्यात मोठी संख्या तयार करायला अंकाचा उतरता क्रम. सर्वात मोठे 8 आहेत, त्यानंतर 5 आहेत, नंतर 2 आहे. म्हणजे काय तयार होईल? सर्वात मोठी 8 5 2. संख्या काय तयार झाली? 852. मोठ्यात मोठी संख्या तयार होईल 852. मग आता आपल्याला काय पाहिजे? मोठ्यात मोठी सम आहे. ही सम आहे का? एकक स्थानी 2 आहेत. मग एकक स्थानी 0 2 4 6 8 असेल तर सम असतात. मग एकक स्थानी 2 आहे म्हणजे कशी आहे? सम आहे. म्हणून मोठ्यात मोठी सम कोणती तयार होईल? आहे ती मोठ्यात मोठी समच संख्या आहे. 852 मोठ्यात मोठी समसंख्या झाली. आता पाहिजे मोठ्यात मोठी विषम. आता विषम बनवत असताना मोठ्यात मोठी बनवायची. शेवटला विषम अंक म्हणजे 1 3 5 7 9 आला पाहिजे. मग इथे एकक स्थानी किती आहे? मोठ्यात मोठी याच्यावरनं बनवायची. मोठ्यात मोठ्या संख्येवरनं आपल्याला विषम पाहिजे. मग एकक स्थानी 2 आहे म्हणजे कशी झाली? सम. आपल्याला कशी पाहिजे? विषम. मग हा अंक विषम आहे का? 5 आहे. 1 3 5 7 9 विषम आहे. म्हणजे हा 5 काय केला पाहिजे? आपल्याला शेवटला ढकलला पाहिजे, शेवटला टाकला पाहिजे. म्हणजे हा 5 शेवटला टाका.
आणि मग अगोदर राहिलेले अंक हा 2 पुढे सरकेल, म्हणजे 8 आणि 2, म्हणजे 8 आणि 2 म्हणजे काय होईल संख्या? मोठ्यात मोठी विषम 825 ही मोठ्यात मोठी विषम संख्या तयार झाली. आता आपण 4 अंकाचं घेऊया, 4 अंकाची. ओके, 4 अंक. आता 3 अंकाचं एक झालं आपलं सोडवून. आता 4 अंकाचं बनवूया. 4 अंक पहा, 7 6 1 8. 7 6 1 8 या अंकांपासून लहानात लहान संख्या बनवायची, लहानात लहान समसंख्या बनवायची, लहानात लहान विषम संख्या बनवायची, मोठ्यात मोठी संख्या बनवायची, मोठ्यात मोठी समसंख्या बनवायची आणि मोठ्यात मोठी विषम संख्या बनवायची. आता पाहू आपण लहानात लहान संख्या बनवूया. लहानात लहान संख्या बनवताना काय होतं? अंकांचा चढता क्रम. मग अंकांचा चढता क्रम लावा. सगळ्यात लहान कोणता आहे? 1 आहे. त्याच्यापेक्षा मोठा 6 आहे. त्यापेक्षा मोठा 7 आहे. त्यापेक्षा मोठा 8 आहे. म्हणजे लहानात लहान संख्या काय तयार झाली? 1678. मोठ्या लहानात लहान संख्या 1678. आता पुन्हा बनवायची लहानात लहान सम. आता याच्यावरून लहानात लहान बनवली, त्याच्यावरूनच लहानात लहान सम पाहिजे. मग ही एकक स्थानी 8 आहे म्हणजे कशी आहे? सम आहे. एकक स्थानी 0 2 4 6 8 असतील तर सम असतात. मग एकक स्थानी किती आहेत? 8 आहे म्हणजे ती कशी आहे? सम आहे. म्हणजे आहे ही संख्या सम म्हणून चालेल. मग लहानात लहान सम बनेल 1678. ही लहानात लहान समसंख्या आहे. आता बनवायची लहानात लहान विषम. याच्यावरनं लहानात लहान संख्येवरनं लहानात लहान विषम. आता विषम बनवायची म्हणजे एकक स्थानी 1 3 5 7 9 हे अंक पाहिजेत. मग एकक स्थानी इथं 8 आहे म्हणजे ही कसली आली? सम. मग आपल्याला विषम पाहिजे म्हणजे एकक स्थानीच्या शेजारचा अंक पाहायचा. हा आहे का विषम? आहे. मग हा उचलून शेवटला टाकायचा. मग हा 7 उचलून शेवटला टाकणार आहे आपण. म्हणजे 1 6 8 7. हा 7 शेवटला टाकला किती विषम होणार आहे? मग राहिलेले पुढे सरकवायचे 1 6 8. 1 6 8 म्हणजे कोणती झाली पहा? ही लहानात लहान विषम 1687. ही लहानात लहान विषम संख्या तयार झाली. आता आपल्याला बनवायची मोठ्यात मोठी संख्या. मग मोठ्यात मोठी संख्या कशी बनवायची? तर या अंकांचा उतरता क्रम लावला की मोठ्यात मोठी संख्या बनते. मग सर्वात मोठी 8 आहेत, नंतर 7 आहेत, नंतर 6 आहेत आणि नंतर 1 आहे. म्हणजे मोठ्यात मोठी संख्या कोणती तयार झाली? 8761. ही मोठ्यात मोठी संख्या तयार झालेली आहे. आता पुढे त्यांनी विचारले मोठ्यात मोठी सम पाहिजे आम्हाला. मग ही बनवलेली सम आहे का? एकक स्थानी 1 आहे म्हणजे दोन्ही निश्चयी भाग जाणार नाही म्हणजे ही विषम आहे. आपल्याला पाहिजे सम. मग बघत जायचं डावीकडून उजवीकडून की तिथं सम अंक कोठे आहे. तो अंक शेवटला टाकला की संख्या सम होणार आहे. मग 1 सम आहे का? नाही. 6 सम आहेत का? आहेत. मग हे उचलून कुठे टाकायचे? शेवटला. मग हे 6 शेवटला टाकले की ही संख्या कशी होणार आहे? सम होणार आहे. मग राहिलेले अंक पुढे टाकलायचे. मग हा 1 पुढे टाकला, नंतरचा हा 7 आहे, नंतरचा हा 8 आहे. म्हणजे काय तयार होईल संख्या? मोठ्यात मोठी सम 8716. ही मोठ्यात मोठी समसंख्या तयार झाली. आता मोठ्यात मोठी विषम संख्या बनवायची. मोठ्यात मोठी विषम. आता ही मोठ्यात मोठी बनवलेली कशी आहे? ऑलरेडी असताना ती विषम आहे. मग आहे ही संख्या सगळ्यात मोठी आहे. आहे. मोठ्यात मोठी विषम आहे. आहे. मग आहे ही संख्या तिथं वापरता येईल. मोठ्यात मोठी विषम संख्या होईल 8761. ही मोठ्यात मोठी विषम संख्या आहे.
आता पुढे आता थोडंसं आपण 4 अंकीच घेणार आहे, पण आता थोडासा वेगळा विचार, थोडासा तुम्हाला बुद्धीला चॅलेंज देईल असं करावं लागेल. आता पहा, घ्या 2 9 3 आणि 7. 2 9 3 आणि 7 या अंकांपासून लहानात लहान संख्या तयार करा. लहानात लहान संख्या अंकांचा चढता क्रम लावा. सगळ्यात पहिल्यांदा कोणते येईल? 2, त्यानंतर 3, त्यानंतर 7, त्यानंतर 9. म्हणजे लहानात लहान संख्या कोणती तयार झाली? 2379. ही लहानात लहान संख्या तयार झाली. आता लहानात लहान सम बनवायचे. मग सम बनवताना हा अंक पहा, सम आहे का? 9. एकक स्थानी काय पाहिजे? 0 2 4 6 8. एकक स्थानी 9 आहे. सम आहे का? 1 3 5 7 9 म्हणजे विषम. हा 7 अंक सम आहे का? नाही. 3 अंक सम आहे का? नाही. 2 अंक सम आहे का? आहे. मग हा उचलून शेवटला आपल्याला टाकला पाहिजे. मग हा 2 उचलून पहिल्यांदा सगळ्यात शेवटला मांडा आणि मग बाकीचे पुढे ढकला. म्हणजे काय पुढे ढकले? 3 7 9. म्हणजे मोठ्यात लहानात लहान समसंख्या काय बनेल? 3792. ही लहानात लहान समसंख्या बनेल. आता लहानात लहान विषम म्हणलंय, मग आता ही बनवलेली कशी आहे? विषमच आहे. मग आता याच्यात काय बदल करावा लागेल का? काही गरज नाही, कारण ही बनलेली लहानात लहान बनवली होती आणि ती ऑलरेडी विषम आहे. म्हणजे ही विषम म्हणून लिहिता येईल. म्हणजे लहानात लहान विषम कोणती होईल? 2379. ही लहानात लहान विषम संख्या आहे. आता आपल्याला बनवायची मोठ्यात मोठी संख्या. सम विषम असलं काही नाही विचार, फक्त त्यांनी काय म्हणलंय? मोठ्यात मोठी बनवा. मोठ्यात मोठी बनवायची म्हणजे काय करायचं? अंकांचा उतरता क्रम लिहायचा. मग मोठ्यात मोठी कोणती बनेल? सगळ्यात मोठे कोणते आहेत? 9 आहेत. त्यापेक्षा लहान 7 आहेत. त्यापेक्षा लहान 3 आहेत. त्यापेक्षा लहान 2 आहेत. म्हणजे मोठ्यात मोठी कोणती बनेल? 9732. ही मोठ्यात मोठी संख्या तयार होईल. आता मोठ्यात मोठी सम बनवायची. मोठ्यात मोठी समसंख्या. मग आता ही बघा बरं, ही कसली आहे? मोठ्यात मोठी बनवली. सम आहे का विषम आहे? एकक स्थानी 2 आहेत. म्हणजे कशी आहे? एकक स्थानी 0 2 4 6 8 असतील तर कसली असते संख्या? सम. आणि आपल्याला विचारली मोठ्यात मोठी सम, म्हणजे ही समच आहे. त्यामुळे ही मोठ्यात मोठी समसंख्या देखील ही चालेल. 9732 ही मोठ्यात मोठी समसंख्या आहे. आता आपल्याला पाहिजे मोठ्यात मोठी विषम संख्या. विषम संख्या म्हणजे एकक स्थानी 1 3 5 7 9 पाहिजे. मी ते एकक स्थानी 2 आहेत, म्हणजे ही सम झाली. मग आपल्याला बघत बघत जायचं ओळीनं की कुठे आपल्याला विषम अंक सापडतो. हा सम अंक आहे, हा 3 विषम, एवढाच उचलून मग शेवटला टाकायचा. मग हा 3च उचलून शेवटला टाकायचा, म्हणजे ही विषम संख्या तयार होणार आहे. बाकीचे सगळे पुढे सारखवायचे. हे 2 पुढे सरकतील, हे 7 पुढे सरकतील, 9 पुढे सरकतील. म्हणजे काय झाली मोठ्यात मोठी विषम? 9723. ही मोठ्यात मोठी विषम संख्या तयार झाली. चला पुढे घ्या. 6 2 5 आणि 4. 6 2 5 4 या अंकांपासून आपल्याला लहानात लहान संख्या बनवायची, लहानात लहान समसंख्या बनवायची, लहानात लहान विषम संख्या बनवायची,
मोठ्यात मोठी संख्या बनवायची, मोठ्यात मोठी सम बनवायची, मोठ्यात मोठी विषम बनवायची. या सगळ्या प्रकारच्या संख्या आपण या अंकांपासून बनवायच्या. आता लहानात लहान बनवूया. लहानात लहान संख्या बनवाय काय करावं लागेल? माझ्या अगोदर हे तुमचं सोडवून पूर्ण पाहिजे. मी समजून देताना ते तुम्हाला लक्षात येते का? पहा, चुकलं असेल तर तिथं दुरुस्त करा. पेन्सिलने सोडवा, चुकलं की मग पेनने दुरुस्त करा. पहा, लहानात लहान संख्या अंकांचा चढता क्रम. मग सगळ्यात लहान 2, त्यापेक्षा मोठे 4, त्यापेक्षा मोठे 5 आणि सर्वात मोठे 6. म्हणजे लहानात लहान संख्या काय तयार झाली? 2456 ही लहानात लहान संख्या तयार झालेली आहे. आता आपल्याला पाहिजे लहानात लहान समसंख्या. आता पहिल्यांदा बनवलेली लहानात लहान संख्या, याच्यापेक्षा लहान संख्या दुसरी बनवू शकत नाही या अंकांपासून. मग याच्यापासून लहानात लहान संख्या बनवायची. मग लहानात लहान संख्या सम पाहिजे. मग आहे ही कसली आहे? 1 आणि 6 आहे, म्हणजे कसली आहे? सम आहे. म्हणजे ही सम म्हणून आहे ती वापरता येईल. 2, 4, 5, 6 म्हणजे 2456 ही लहानात लहान समसंख्या आहे. आता बनवायची आपल्याला लहानात लहान विषम. लहानात लहान संख्येवरनं लहानात लहान विषम, ह्याच्याकडनं नाही बनवायची, याच्यावरनं लहानात लहान संख्येवरनं विषम बनवायची. मग एकक स्थानी पाहायचा हा कसला अंक आहे? सम. आपल्याला कसली बनवायची आहे? विषम. मग हा विषम आहे का? आहे. मग हा अंक उचलून शेवटला टाकायचा. म्हणजे हा 5 अंक शेवटला जाईल. अगोदरचे अंक पुढे सरतील. म्हणजे हा 6 पुढे सरकेल, 4, 2 पुढे सरकेल. मी ते 6, 4, 2 म्हणजे संख्या काय तयार झाली? 2465 ही लहानात लहान विषम संख्या तयार झाली. आता मोठ्यात मोठी बनवायची आहे. मोठ्यात मोठी बनवायची म्हणजे अंकांचा काय करावा लागेल? अंकांचा उतरता क्रम. मग अंकाचा उतरता क्रम सगळ्यात मोठे किती आहेत? 6, त्यापेक्षा लहान 5, त्याच्यापेक्षा लहान 4 आणि सर्वात लहान 2. ही कसली तयार झाली? लहानात लहान संख्या. काय तयार झाली? 6542. आता आपल्याला बनवायची आहे याच्यावरून मोठ्यात मोठी. ही मोठ्यात मोठी तयार झाली. याच्यापेक्षा मोठी या अंकांपासून बनत नाही. 6542 सगळ्यात मोठ्यात मोठी. मग आपल्याला पाहिजे मोठ्यात मोठी सम. मग पहिल्यांदा ही पहा, मोठ्यात मोठी बनलेली कशी आहे? समच आहे. 1 आणि 2 आहे म्हणजे 1 आणि 0, 2, 4, 6, 8 म्हणजे सम असतं. मग 1 आणि 2 आहे म्हणजे सम आहे. म्हणजे ही समच आहे. म्हणजे ही आपल्याला मोठ्यात मोठी सम आहे ही 6542. आता आपल्याला बनवायची मोठ्यात मोठी विषम. मोठ्यात मोठी विषम बनवायची आहे. मग यातला मोठ्यात मोठा अंक विषम पाहिजे. म्हणजे एकक स्थानी 1, 3, 5, 7, 9 यातला अंक पाहिजे. मग एकक स्थानी 2 आहे म्हणजे सम आहे. याच्यावरनं बनवायची मोठ्यात मोठ्या संख्येवरून. एकक स्थानी 2 आहे म्हणजे कशी आहे? सम आहे. एकक स्थानी 4 घेतला तर 4 पण सम आहे. 5 घेतला तर विषम आहे. म्हणजे हा 5 काय करावा लागेल? आपल्याला शेवटला टाकावा लागेल. हा 5 आपण उचलून शेवटला टाकूया. म्हणजे कशी होईल ती? विषम संख्या होणार आहे. मग हा 5 शेवटला टाका. बाकीचे अंक पुढे सरकवा. म्हणजे 6, 5, 2 म्हणजे हा 2 येईल. हा 2 पुढे सरकला. नंतर हा 5 पुढे सरकेल. 5 वापरा. 2 पुढे सरकला, 4 पुढे सरकेल आणि नंतर 6. म्हणजे मोठ्यात मोठी विषम संख्या काय तयार होईल? 6425. मोठ्यात मोठी 6425 ही मोठ्यात मोठी संख्या तयार होईल. ओके, लक्षात आलं व्यवस्थित? याच्यावरनं आपल्याला घरी 3 अंक घ्यायचे. याच्यापासून सराव करायचा. आता याच्यामध्ये 0 अंक असणारा हे आपण पुढील भागामध्ये पाहूया. ओके, धन्यवाद मित्रांनो.